नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। श्रावण महिना सुरू झालेला आहे। सर्वात आधी श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्रावण महिन्यामध्ये बरेच जण कांदा लसूण खात नाही, कांदा लसणाशिवाय स्वयंपाक करतात आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी आज ही रेसिपी घेऊन आलेली आहे। आपण कांदा लसूण विरहित दोडक्याची भाजी कशी करायची हे बघणार आहोत। अतिशय चवदार होते ही भाजी, तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। दोडक्याची भाजी करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळही वापरणार आहे। यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता ती कुकरला लावून घेते आहे। छोटी वाटी भरून डाळ घेतलेली आहे, जास्त नाही घेतलेली। आता कुकरला हा डबा मी लावून घेते। 1 वाटी डाळीमध्ये 1च वाटी पाणी टाकलं आणि आता कुकरला मी लावून घेतलेलं आहे। वरण भाताबरोबरच ही डाळ मी शिजवणार आहे। कुकरचं झाकण लावूया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। दोडक्यामध्ये हरभरा डाळ टाकली ना की दोडका अतिशय चविष्ट होतो। आता आपण हरभऱ्याची डाळ शिजवायला लावलेली आहे। इकडे दोडका आपण कट करून घेऊया। 2 मोठ्या साईजचे दोडके मी घेतलेले आहेत। सर्वात आधी याचे साल आपण काढून घेऊया आणि नंतर हे कट करून घेऊया। तुम्हाला जर दोडक्याचे साल काढायचे नसतील तर नाही काढले तरी चालतील। मी दोडक्याचे साल काढून घेते आहे कारण मी त्याची चटणी करणार आहे। आमच्याकडे दोडक्याच्या सालींची चटणी खूप आवडते, त्यामुळे मी दोडक्याचे साल काढून घेते आणि नंतर दोडक्याची भाजी करते आणि त्या सालींची चटणी करते। या सालींची चटणी कशी करायची याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल लवकरच, पण आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत, तेही डाळ टाकून। तर तुम्ही रेसिपी संपूर्ण बघा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला तर बिलकुलच विसरू नका, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। दोडक्याचे साल काढून झाल्यानंतर पुढचे आणि मागचे देठही काढलेले आहेत आणि दोडका आता आपण एकदम बारीक असा कट करून घेऊया। आधी मी कुकरला डाळ लावून घेतली। डाळ शिजेपर्यंत आपण दोडका कट करून घ्यायचा आहे आणि डाळ शिजल्यानंतर दोडक्याची भाजी करायची आहे। अगदी एकसारख्या साइजने मी दोडका कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। अतिशय ताजा असा हा दोडका आहे, हा लगेचच शिजतो। दोडका जर निब्बर असेल ना तर तो शिजायला थोडा वेळ लागतो, पण एकदम कोवळा आणि ताजा दोडका असेल ना तर तो शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे आपण आधी डाळ शिजवून घेतली। दोडका अगदी छान असा कट करून झालेला आहे, अगदी एकसारखा कट केलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता हा दोडका आपण धुवून घेणार आहोत, त्यासाठी एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचाभर मोहरी आपण याच्यामध्ये टाकायची आहे, त्याचबरोबर जिरे सुद्धा टाकायचे आहेत थोडेसे। 2 हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि ही फोडणी छान तडतडली की आपण 1 छोटा टोमॅटो बारीक कट करून मी घेतलेला आहे तो टाकूया। टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतून घेऊया। कांदा आणि लसूण आपण वापरणार नाही आहोत, त्यामुळे मी कांदा नाही टाकलेला आणि मी वाटण तयार केलेलं आहे। ओलं खोबरं, कोथिंबीर आणि आलं, ते वाटण मी 2 चमचे टाकलेलं आहे। याच्यामध्ये सुद्धा लसूण नाहीये। इतर वेळी आपण लसूण टाकून हे वाटण तयार करतो, पण श्रावण महिन्यामध्ये खोबरं, कोथिंबीर आणि आलं एवढं साहित्य घेऊन आपण वाटण तयार करायचं। 2 चमचे वाटण टाकल्यानंतर मी हे चांगलं परतून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहे। खोबऱ्याचं वाटण आपण चांगलं परतलेलं आहे, त्याला तेलही सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता तिखट मसाले याच्यामध्ये टाकूया। थोडीशी हळद मी याच्यामध्ये टाकते, त्याचबरोबर 1 चमचाभर धने पावडर टाकणार आहे। आता अर्धा चमचे जिरे पावडर टाकूया आणि घरगुती लाल तिखट मसाला मी 1.5 चमचा याच्यामध्ये टाकते आहे। तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर टाकली तरी चालेल। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। मी 1.5 चमचा मसाला टाकलेला आहे आणि माझा घरचा मसाला तिखट आहे भरपूर। मसाला छान परतून घेऊया थोडा वेळ आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। पाणी टाकण्याने काय होतं, मसाला जळतही नाही आणि तो अगदी छान शिजतो। अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे मी। याच्यामध्ये आपण हा मसाला शिजवून घेऊया। तेल सुटेपर्यंत याला आपण शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये मसाला छान शिजलेला आहे, त्याला तेलही सुटलेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे मसाल्याचा। मसाला छान परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये दोडका टाकून घेते। दोडकाही आपण मसाल्याबरोबर चांगला परतून घेऊया। डाळ ही शिजवून घेतलेली आहे आपण, त्यामुळे दोडका आपण आधी थोडा वेळ परतून घ्यायचा, त्याला वाफही येऊ द्यायची थोडा वेळ आणि नंतर डाळ टाकायची त्याच्यामध्ये।
कारण दोडका हा शिजलेला नाही आहे, त्यामुळे त्याला आपण एक वाफ येऊ देऊया आणि नंतर त्याच्यामध्ये डाळ टाकूया। दोडका मी चांगला परतून घेतलेला आहे, त्याला आता एक वाफही येऊ दिलेली आहे। तुम्ही बघू शकता दोडका हा लगेचच शिजतो, जेव्हा कोवळा असेल ना तेव्हा शिजायला वेळ लागत नाही। आता आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया। आणि हरभऱ्याची डाळ आपण दोडक्यामध्ये चांगली मिक्स करूया। जेव्हा दोडका आपण निब्बर आणू ना, म्हणजे मोठ्या मोठ्या साईजचा आणू ना, त्यावेळेस तो शिजायला वेळ लागतो। मग ती आहे ना आपण मुगाच्या डाळीची भाजी करायची, म्हणजे दोडका आणि मुगाची डाळ एकत्र शिजवायला टाकायची, म्हणजे दोन्हीही बरोबरच शिजतं। आता दोडका कोवळा आहे म्हणून मी हरभऱ्याची डाळ शिजवून टाकलेली आहे आणि वेगळ्या वेगळ्या डाळी टाकून दोडक्याची भाजी करायची, म्हणजे त्याची चवही वेगळी वेगळी होते। आता मी गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेते। पाऊण ग्लास गरम पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आणि 7 ते 8 मिनिटे आपण ही भाजी शिजवून घेऊया, की दोडकाही अगदी छान मऊ शिजेल आणि डाळही एकजीव होऊन जाईल। दोडक्याची भाजी उकळल्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे 2 चमचा भरून, म्हणजे हा रस्सा जो आहे ना तो मिळून येईल। आता बघा दोडक्याला छान उकळी आलेली आहे। आता मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकते। 5 मिनिटे ही भाजी मी उकळून घेतलेली आहे, त्यामुळे डाळही एकजीव झालेली आहे आणि शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आहे, त्यामुळे रस्सा दाटसर होणार आहे आणि मिळूनही येणार आहे। आता आपण 2 ते 3 मिनिटे ही भाजी उकळून घेऊया, की दोडक्याची भाजी तयार होऊन जाईल आणि थोडा वेळ झाकण ठेवूया, म्हणजे ही पटकन शिजेल। 3 मिनिटे झाकण ठेवून मी ही भाजी शिजवलेली आहे आणि दोडक्याची भाजी ही तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुगंध येतो आहे आणि इतकी छान लागते ना ही भाजी। आपण अजिबात जास्तीचे मसाले टाकलेले नाहीयेत, तरीही अतिशय चविष्ट लागते ही भाजी। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आता ही गरम गरम दोडक्याची भाजी आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दोडक्याची भाजी मस्त झालेली आहे। रस्साही अगदी दाटसर झालेला आहे, डाळही अगदी मिळून आलेली आहे, मस्त झालेली आहे भाजी। ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर खा, चपातीबरोबरही छान लागते किंवा भाताबरोबरही अगदी मस्त लागते। कशाबरोबरही खा, ही भाजी मस्तच लागते आणि तुम्ही नक्की एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आजची आपली दोडक्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर।